MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH गंभी आमदार हो, गंभी मंत्री हो, मारपेक्षा मोठा मंत्री बनायला लाव। अहो मग मार कसो तरी जमा होतो तो मन मार राहतो नी आपण एखादा विरोध होतो उसो आपल्या पुस्तिका उसो प्रगती पुस्तक काढायचे मध्ये मंत्रिमंडळ विरोध होतो आणि तो प्रगती पुस्तकात संजय राठोड नापास करण्यात गेले मोको सारा परीक्षा करे मग दिनो कोणी आणि रिझल्ट तपासणे कोणी मार पेपर आणि नापास किती आहो बदल एकनाथ शिंदे को बा संजय राठोड नापास होऊ शकत नाही, नाही तर तुम्हाला नापास करा जो बोले जाऊ आता कोणी म्हणत नाही म्हणजे मना मोनकोची माई मग उद्धव ठाकरे साहेब सोबत दिलू आम्ही आपले संबंध बतायचे कोण आवश्यक म्हणजे आपण असं अजिबात मी सांगितलेलं नाही आहे। मी म्हटलेलं आहे की बा सर्व राजकीय नेते महाराष्ट्रातले हे सन्माननीय शरद पवार साहेब असतील, काँग्रेसचे असतील किंवा शिवसेना उबाटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, हे सर्व राजकीय पक्षाचे मतं जरी वेगवेगळे असले तरी मनभेद मात्र कोणाचे नाही आहे। तशा पद्धतीचे संबंध सर्वांनी ठेवलं पाहिजे ही भूमिका मी आजच्या या समाज बैठकीत मांडली। कारण समाजाची जी बैठक होती ती संवाद बैठक होती। एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून मंत्री म्हणून मला इथं बोलवलं। या बैठकीत सर्व पक्षाचे आमचे कार्यकर्ते होते, वेगवेगळ्या पक्षामध्ये ते काम करतात आणि म्हणून त्यांना मी असं म्हटलं की वेगवेगळे वरचे सुद्धा नेते हे वेगवेगळे मतं जरी असत असतात तरी मनानं हे अतिशय मनभेद हे करत नाही। तसं तुम्ही भूमिका घ्या, तुम्ही सुद्धा आपल्या आपल्या पक्षाची जबाबदारी पार पाडताना मनभेद कुठेही ठेवू नका, मतभेद राहिले तरी चालतील असं मी बोललो। काय नेमकं चर्चा फोनवर काय चर्चा झाली उद्धव साहेबांसोबत? अहो ते मी त्यांना असं बोललोच नाही। कोण बोललं तुम्हाला? तुम्हीच म्हणले भाषणामध्ये की मला उद्धव ठाकरेंचे बंजारा समाज बैठक झाली 500 जिल्हा परिषद काय पहिलाच प्रश्न कामात आहे। चला अर्जुन काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।